आपण जर पाहिलं असेल तर राज्यभरातलं एक मातब्बर राजकीय घराणं म्हटलं तर सावंत कुटुंबियांचं नाव अग्रेसर येतं ना. आपण या पाहिलं असेल तर सावंत कुटुंबियांना अखेर होय नाही करत जे आहे ते माजी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर थेट जे आहे ते पुतण्यानं जे आहे ते अखेर कमळ जे आहे ते कमळाचा पंचा जो आहे तो मिळवलेला आहे. बंधू शिवाजीराव सावंत देखील TV 9शी जोडले गेलेत. सर काय सांगाल, अखेर भाजपाचं कमळ आलंय हाती, काय एकंदरीत भावना? काय नाही, भाजप पक्षानं जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहे तो विश्वास, त्या विश्वासाला पाहून वाटतं की आम्ही आतापर्यंत जी राजकीय माझी कारकीर्द होती त्या संबंध राजकीय कारकिर्दीत मिळालेला हा प्रसाद आहे. इतके वेळ ऐवजी इतक्या प्रसंगातून आम्हाला अडचणी आणल्या गेल्या, घरातून अडचणी आणल्या गेल्या, तरीसुद्धा पक्षाने विश्वास दाखवला. त्यामुळे माझी राजकीय कारकीर्द सफल झाली असं मला वाटतं. एकंदरीत अनेक जे आहेत ते राजकीय कौशल्य देखील आपण याच्यासाठी पणाला लावलं, अनेक गुप्त बैठका देखील पार पडल्या, मात्र पालकमंत्र्यांनी मोठा विश्वास दाखवला. काय एकंदरीत ह्यालाच राजकारण म्हणतात. आपल्यासमोर पृथ्वीराज भैया जे आहेत, भाईसाहेब काय सांगाल, एकीकडे काकांनी राजकीय डावपेच आखले पडद्यामागून, मात्र आपण थेट आज कमळ मिळवलंय. सरांनी केलेला जो पाठीमागचा 30 वर्षाचा राजकीय प्रवास आहे आणि जी सामाजिक सेवा आहे त्याची एक पोचपावती म्हणून आपल्या सोलापूर पक्षाने विश्वास टाकला. या इथं आपल्या जिल्ह्यातील जे सर्व पक्षाचे कार्यकर्ते असेल त्यांनी आणि पक्षाने जो आमच्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. कुठेतरी आता चिन्ह मिळवलंय, पुढची वाटचाल कशी असेल? निवडणूक लढवायची, नाही बरं, खात्री काय निवडून येण्याची. दुसरीकडे आपण पाहिलं तर माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सहकारी असलेले अनेक वर्षाचे सुहास काका पाटील यांनी राजकीय डावपेच आखून विरोधी गटात गेलेत. सत्ताधारी आमदार जे माडेचे आहेत अभिजित पाटलांनी त्यांना घड्याळाचं उमेदवारी दिली. कसं आव्हान वगैरे कुणाला मानताय का? नाही, त्यांच्या ती जनता ठरवेल. जनता माझ्या पाठीशी आहे, मी एवढंच सांगतोय. आणि मी आनंद वाटतोय आज. हो, आपण जर पाहिलं तर हे पृथ्वीराज सावंत आहेत, शिवाजीराव सावंत आहेत आणि अखेर सावंत कुटुंबियामध्ये जे ते माढा तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं कमळ जे आहे ते अखेर कमळ मिळालेलं आहे. आणि भाजपामध्ये जे आहे ते भाजपाची मानेगाव जिल्हा परिषद गटाची उमेदवारी मिळण्यात जे आहे ते पृथ्वीराज सावंत अखेर यशस्वी ठरलेत. माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.